हॅलो, मी श्रुती. मी मुंबईची आहे, ठाणे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. आजकाल मार्केटमध्ये क्रिस्टल ह्या गोष्टींचं खूप चाललेलं आहे. म्हणजे क्रिस्टलचं ब्रेसलेट घ्या किंवा आपण सांगतो ना की अरे ह्या खड्याची अंगठी घाला. पण हे सगळं माहिती का तुम्हाला की ते का घालतात? त्यासाठी एखाद्या गुरुजी असतात ज्यांना आपण विचारायचं आपली रास कोणती आहे. त्या राशीवरती ते सांगतात की तुम्ही हा खडा घाला, तुम्ही ह्याचं ब्रेसलेट तुम्हाला तुमच्या म्हणजे ज्या काही रास असतात त्या राशीला ते लाभदायक आहे असं ते सांगितलं जातं. त्याचप्रमाणे आमचे जे गुरुजी आहेत, जोशी गुरुजी, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी लास्टला त्यांचा नंबर मेन्शन करेन, त्यांच्याशी बोलून घ्या. व्हॉट्सअपला त्यांना मेसेज टाका. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील ते त्यांच्याशी शेअर करा. तुम्हाला आपण नाही बोलू शकत घरात, तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुमचे काहीही प्रॉब्लेम असू द्या, नवरा बायकोचे भांडणं, वाद असतात किंवा मित्रमैत्रिणी, लव्ह मॅरेज करायचे, त्या गोष्टीबद्दल सल्ला घ्या त्यांच्याकडून. लग्न जमत नाही आहे त्याबद्दलही ते मार्गदर्शन करतील. त्यांना तुमची पत्रिका दाखवा. कारण माझं लग्न जमवताना ही पत्रिका दाखवूनच केलेलं आहे. पत्रिका दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांचं मत असतं की गुरुजी, ब्राह्मण ह्या गोष्टी मानत नाहीत, पण हे नाही आहे. मोठे मोठे लोकही मानतात. मग आपण तर सामान्य आहे, मानल्या पाहिजेत ह्या गोष्टी. कारण हे आहे म्हणजे आपली जी रास असते त्या राशीवर तर खूप अवलंबून असतं. त्यामुळे तुम्ही त्यांना भेटा, कॉल करा, व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून ठेवा. ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि त्यांचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. हे मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगते आहे. 8 वर्ष झाले माझ्या संसाराला. माझ्या 2 मुली आहेत. आम्ही खूप छान लाईफ जगतो. माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम आले होते, पण जोशी गुरुजींनी अगदी खोलवर विचार करून त्याचं जे काही आहे ते आम्हाला सांगत होते. ह्या गोष्टी अशा झाल्या पाहिजेत, त्या झाल्या पाहिजेत. कोणती गोष्ट कधी घ्यायची हे सुद्धा तुम्ही त्यांना विचारू शकता. ते तुम्हाला सजेस्ट करतील. आणि भेटा, कॉल करा, बघा तुमचा काय अनुभव येतो आहे. मी तरी हॅप्पी आहे. थँक्यू.